नमस्कार, राम राम, सुप्रभात, जय हरी, जय शिवराय. मित्रांनो, जय शंभूराजे. आपण आहे मोडणीम गाय बाजारमध्ये. आज बघू शकता गायींची संख्या कमी आहे, त्या परीने लोकांची पण संख्या कमी आहे. बघा, गर्दी काहीच नाही बाजारामध्ये वाटत. बऱ्याच ठिकाणी रात्री पाऊस झालाय, मोहोळ भागामध्ये पाऊस झालाय. आपण माडा तालुक्यामध्ये हा बाजार येतो मोडणीममध्ये. तर आपल्या भागामध्ये कुठे कुठे पाऊस झालाय ते कमेंट करून सांगा. तर आपण सुरुवातीला मोडणीम गाय बाजारातली फर्स्ट एंटर करताना आतमध्ये जी दावण असते ती दावण आपण बघतो. बऱ्याचदा इथं गाय एक चांगल्या असतात, टॉप क्वालिटीच्या गाय असतात आणि सुरुवातीला तुम्हाला काहीतरी बाजारातलं चांगलं दाखवावं म्हणून आपण इथून सुरुवात करत असतो. त्यानंतर आपण पूर्ण शेतकऱ्यांची गाय बघणारच आहेत, पण रेंज पण थोडी हाय असती. आपण गाय टॉप क्लास आता बघू शकता समोर. पहिल्या वेताचं कालवड आहे, 2 दात कालवड आहे बघा. तर असं एखादं क्वचित बघायला मिळतं. त्या या दावणीला असतं. तर बघा तुम्ही पाठीमागून कालवड कसं लागले. 2च दात आहे वासरू. 4 सडामध्ये अंतर, 4 सड समान. किती टाइम घेईल अजून? 10 ते 15 दिवस टाइम घेईल बघा. 2 दात वासरू एक नंबर सांभाळलेले. आपल्या भागातले शेतकरी. बरं बरं, काय सांगितले? 1,45,000. कमी जास्त होईल बघा. किमती सांगताना सांगितलं तर व्यवहाराला व्यवस्थित होईल. नंबर सांगा की. नंबर 97 हां 28 39 56. दुसऱ्या हे दुसऱ्या 12 पिळलेले पहिला 24 पिळलेले 25 प्लस हे येताला चालू शकते. अजून हिला पण टाइम 8 ते 10 दिवस. दाताला करतात. काय सांगितले इथं? 1,20,000. तर गाय बघून किमती आहे त्या. वासरू एक नंबर क्वालिटी असल्यामुळे टाईट लावले. 2 दात पहिल्या त्याचं येलंय बघा. याचं किंमत 95,000. तर 90,000पासून 1,40,000 पर्यंत वासर आहे ती. क्वालिटी बघून किमती आहे त्या. बरोबर आहे मग. तर बऱ्यापैकी आपण बघितलं आता कसं कसं काय काय. आता त्या टॉपची दावण टॉपचा रेट झाला ते जाऊ द्या. आपण आता कसं दातालाही साईदाती किती येत आहे? शेतकऱ्याचं आहे बघा. दुसऱ्यांदा आहे. कासाला पण एक नंबर. कुठल्या गावचं? भूताष्टीचीच गाय आहे बघा. काय सांगितलं याचं? 1,05,000. 12 प्लस देईल की दूध? 12 चाललेले बघा. म्हणून बाजारामध्ये तुम्ही आला की सुरुवातीलाच बांधलेली शेतकऱ्याची गाय कोण असेल तर आवर्जून येऊन खरेदी करा. गाय एक नंबर आहे, गॅरंटी. भाईने काय आणलंय बघू. बाया फोन तर चालव, नाही तर गाय तर धर. पहिले त्याचं कालवड आहे. कसं आहे विचारा. एक गिरायक आहे. दाताला कसं आहे? 6 दात. काय सांगितलंय? 21. गोड्यागत कालवड आहे बघा. येलं का खाली झालेलं आहे, तरी एवढं उघडं पडलेलं नाही बघा. कसं वाटतं? मोकळ्या गोट्यातलं दिसतंय. त्याला येसन पण नाही. आता हिच्या मागं लय जण लागलेत, पण शिंग करायला चालू आहे. ते आपण नंतर बघू. तर मित्रांनो, गाय वासरावर इथं गुलाल पडलेला आहे बघू शकता. खाली वासर आहे. तर कसा पडलाय काय आपण बघू. जगतापांची दावण आहे. कुरडुगर मालक घेणार देणार कोण आहे तर त्यांच्याकडून चौकशी करू. कसा पडला? 90,000ला गेली. दाताला कशी? 6 दात आहे. 6 दात. दुसऱ्या वेताची 90. ऑर्डर बघा कशी टाईट ऑर्डर आहे. जिथल्या तिथं 4 सड एकदम पॅक, गुडघ्याच्या वरती ऑर्डर आणि कातणीला एकदम मऊ दिसायला देखणे. तर आजचा बाजारचा दर गुलाल पडल्याशिवाय समजत नसतोय. तर गुलाल हा आपला 90,000ला पडलाय. तर या रेंजमध्ये 25 प्लसच्या गाय आज बाजारामध्ये जातील याची आशा आहे. क्वालिटीची गाय आहे. नंबर सांगा की. 9860 हां 45 हां 26 27. 26-27. बालाजी जगताप यांच्या दावणीतलं ही गाय आहे. दुसऱ्या वेताची. खाली काय? खाली खोंड आहे. खोंड आहे का? याला पण गुलाल लावलाय बघा. तर कसं वाटला
कमेंट करून नक्की सांगा. आता इतर बाजार आपण बघूया. सांगायला जरी आपल्याला 1,20,25 सांगितलं तर 90-80च्या आसपास व्यवहार आज होणार आहेत. वस्तू बघा मित्रांनो बाजारात कशी आहे. कसा झाला गुलाल? कसा झाला? 1.10ला. कॅपॅसिटी दूध 30 लिटर. 15 गाई चालते. सांगायची काय गरजच नाही. समजते आपल्याला ठेप्यावरूनच गाई कशी आहे. वेत तिसरं. 1.10ला गुलाल पडलाय बघा. आणि गाई कशी वाटली? आटर क्वालिटी कशी आहे? 1 नंबर. सांगा 100% प्युअर गाय. आणि व्यवहार कसा झाला ते पण सांगा. तुम्हाला समोरून पण गाय दाखवतो. ताजी वेलेली गाय बघा. कुणीकडे गेली? खंडाळीला गेली. टॉप मॉडेल. आज अशी गाईच नाही. गाई पण शेतकऱ्याची गाय आहे. अंगाने 1 नंबर आहे. पण खाली 8 ते 10 दिवस टाइम आहे. दूध पण असणार गाईला. कुठल्या गावावरून आली दादा? हा चांदची नानज. वा वा. मोहोळ नानजवरून आली बा. शेतकरी दूध लय असेल गाईला. किती बघा कशी. अजून 8 ते 10 दिवस टाइम आहे. गाईला कास लावल्यावर बसायला येत नसणार एवढी गाय कास करते गाय. शेतकऱ्याची आहे बघा. नानजवरनं गाय आलेली. नानज भागातले कोण असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता. काय सांगितली किंमत? 90,000. एकदम मापा सांगितली. दाताला जुळले. नंबर सांगा तुमचा. हां 65 08 61. आज नाही विकली तर परत नेणार. मिळून जायला आपल्याला. मोहोळ नानज भागातल्या लोकांना किंमत दादानी व्यवस्थित सांगितली. मापामापी किंमत आहे. घेऊन जाऊ शकता. दुसऱ्या व्यताचं कालवड आहे. 6 दात असून. किती चाललं पहिल्यांदा? 13 लिटर चालू. बर. आता काय सांगितली किंमत? 19. बरोबर. कालवड पण चांगला आहे बघा. अजून पसारा भरपूर आहे त्याला कास करायला. कालवड चाललंय. त्या कालवडी बाई तर किती धिंगाणा गोलाला चालू आहे बघा. कालवड तर केवढं घेतलंय बघा. काय विषय आपण बघू. काय विषय झाला रे? एवढ्या गोलाला कितीला दिलं? कितीला? 24 कॅरेट सोनं होतं. बर. कसं दिलं? 18,000 रुपये. 18,000ला वासरू दिलंय. कुठल्या गावात गेलंय ते? तुळशी. बघा आता वरल्यावर दिसते बघा. 24 कॅरेट सोनं आहे. बर. 24,000ला दिलंय बघा. या एका वासराने तुमची रंगपंचमी केली. रंगपंचमी केली राहते. नंबर सांगा. 92 70 हम्म 23 हम्म. 85 37. आता किती आहेत अजून? काय आता सगळी 10 रिकामी झाली. एकच नंबर. कशी दिल्यात? सगळी 17 हायर 17च्या पटीमध्ये दिली बा. पूर्ण 10 इंची रिकामी झाली. 17च्या पटीमध्ये खोंड कालवडे गेलेले आहेत छोटी. अजून बाजारामध्ये आपल्याला काय दिसतंय बघू. दादा रिकामा झाला त्यामुळे एवढा गुलाल खेळलाय. इथं 2 आहेत. आजोबांची आपण प्रत्येक वेळेस बाईट घेत असतो. रिजनेबल रेटमध्ये बऱ्यापैकी असते ती. वडा आहे कोणीकडे तर. राम राम. तुमच्याकडचे द्या. आदत कशी? 70ला जोडी. लागून नसतील माज करायच्या मापची आहे ते. 35 किंमत सांगितली. कमी जास्त होईल. नंबर सांगा. 99 75 हां 48 56 19. ओके. धन्यवाद. 1 नंबर जोड आहे. एकदम हेल्दी. 80-90ला गाय आरामात जाणार 9 महिन्यांनी. धन्यवाद. कसा वाटला बाजार कमेंट करून नक्की सांगा. आपल्याकडे पाऊस आहे का ते पण सांगा. रात्री आमच्याकडं सुरुवात झाली होती पावसाला. मोहोळमध्ये बराचसा पाऊस झाला. आपण कुठल्या भागातून बघताय ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.